Hello, good morning to all of you. I am Professor Karse JJ from Late Pushpadevi Patil Arts and Science College Resort Washim, and this is the 12th lecture for BSc second year student. And in today's lecture, we are going to discuss a very important topic, that is a photo reactivation method. In your syllabus, the photo reactivation method for DNA repair is also given as a light dependent DNA डॅमेज रिपेअर मेकॅनिझम. म्हणजे काय, आजच्या याच्यामध्ये आपण काय बघणार आहे की जे डी एन ए आहे तो डी एन ए जर का खराब झालेला आहे, जस्ट फॉर एक्झाम्पल जर डी एन एमध्ये कुठले खराब झालेले म्हणजे डी एन एमध्ये कुठले बेसस अनवॉन्टेड बेसस ॲड झाले किंवा डिलीट झाले किंवा त्याच्यामध्ये कुठलं तरी फ्लक्च्युएशन आलं, तर त्याला रिपेअर कसं केलं जाते. डी एन ए हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला रिपेअर कसं केलं जाते, आणि रिपेअर पण कुठलं, बाय यूजिंग ए लाईट मेथड दॅट इज नोन ॲज फोटो रिॲक्टिवेशन मेथड. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा जो टॉपिक आहे तो बॅक्टेरियाच्या संदर्भात आहे, डी एन ए डॅमेज अँड इट्स रिपेअर बाय फोटो रिॲक्टिवेशन मेथड. तर हे जास्त करून बॅक्टेरियामध्ये होत असते. तर आता आपण बघू. तर फोटो रिॲक्टिवेशन जर तुम्ही शिकत आहेत, तर तुम्ही जर पाठीमागचे लेक्चर केले नसतील, डी एन ए काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर तुम्ही डायरेक्टली हा लेक्चर बघायचं नाही. ठीक आहे. तर तुम्ही सर्वप्रथम डी एन ए बेसिक स्ट्रक्चर काय या संदर्भात माहिती आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरच डी एन ए रेप्लिकेशन काय असतो, त्याचे मॉलिक्युल्स कुठले असतात, हे सर्व आपण बघितलेले आहे, त्याचे कन्स्टिट्यूंट्स पण बघितलेला आहे. तो लेक्चर बघितल्यानंतरच आपण हा फोटो रिॲक्टिवेशन आज टुडेचं लेक्चर आपण आज स्टार्ट करणार आहे. सो लेट्स बिगिन. आपल्या सर्वांना माहीत आहे, जसं की कुठलीही सेल असू द्या, प्रोकॅरेटिक सेल असू द्या, युकॅरेटिक सेल असू द्या, म्हणजे बॅक्टेरिया सेल असू द्या, प्लांट सेल असू द्या किंवा ॲनिमल सेल असू द्या, तर सर्वात महत्त्वाचा घटक त्या पेशीमध्ये असतो तो म्हणजे जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. जेनेटिक मटेरियल तो काय असतो, डी एन ए. तुम्हाला सर्वांना या लास्ट लेक्चरमध्ये पण आपण बघितलेलं आहे की जेनेटिक मटेरियल हे महत्त्वाचं आहे. कशासाठी? तो महत्त्वाचा आहे अनुवांशिक गोष्टीला धरून ठेवण्यासाठी, तो महत्त्वाचा आहे कुठल्या सेलला कार्य करण्यासाठी, तो महत्त्वाचा आहे स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी, स्वतःला निर्माण करण्यासाठी. दॅट इज नोन ॲज अ लाईफ फ्रॉम ए प्री एक्झिस्टिंग लाईफ. त्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन. तो जेनेटिक इन्फॉर्मेशन महत्त्वाचा आहे बेसिक ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. तर हा जर जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे हा जो डी एन ए आहे, या डी एन एला जर का कुठली पण विजा झाली, तर ती पेशी, तो प्राणी, तो वनस्पती हा कार्य करू शकत नाही. म्हणून पेशीमधला सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे डी एन ए असतो. आणि जर का डी एन एला कुठली प्रकारची विजा झाली, तर त्यामुळं ती सेल ही निष्क्रिय होती, ती जास्त कुठलेही नॉर्मल कार्य करू शकत नाही. मग त्या सेलचं वैशिष्ट्य काय, तर ती स्वतःमध्ये परिवर्तन करून ती स्वतःला एकतर स्वतःला ती रिपेअर करेल किंवा तो स्वतःहून मरण पावल. ठीक आहे. तर आपण बघूच आता की स्वतः सेल ही कशा पद्धतीने स्वतःला काय करती, रिपेअर करते. आणि हा जो मेकॅनिझम आहे तो आपण प्रोकॅरेटिक सेलमध्ये बघणार आहे. त्या अगोदर जेनेटिक मटेरियल दॅट इज डी एन ए. डी एन ए हे निष्क्रिय, हे डॅमेज, डी एन एला घात कशामुळं होतो, तो डी एन ए कशामुळं खराब होतो, याचे आपण थोडेसे कारणं बघून घेऊ. तर आताच आपण बघितलं होतं की डी एन ए जो आहे तो एक मूलभूत घटक आहे सेलमधला, आणि ह्याच डी एन एला जर कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालं तर पेशी नॉर्मल कार्य करू शकत नाही. तर आपण आता एक बॅक्टेरियल सेलबद्दलची माहिती घेणार आहे. तर बॅक्टेरियल सेल आपल्याला माहिती आहे की एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, आणि हा बॅक्टेरियल सेलमध्ये एक स्पेसिफाईड मेकॅनिझम आहे, त्याला फोटो रिॲक्टिवेशन मेथड असे म्हणले जाते. तर त्या अगोदर शिकण्या अगोदर आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की डी एन ए डॅमेज कशामुळे होते. सो डी एन ए डॅमेज होण्यासाठी वेगवेगळे कारणीभूत आहेत. त्यासाठी मग आहेत एक्सेस ऑफ रेडिएशन, आयोनायझेशन और ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस और other factors which are responsible for mutation in a DNA.
or that is also known as a DNA damage. Mutation म्हणजे काय? Mutation is nothing but a sudden change in a genetic information that is known as a mutation. But again म्हणजे काय सर, जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जर झाला असेल तर त्या बदल्यामुळं सेलवर परिणाम होतो, सेलच्या कार्यावर परिणाम होतो आणि त्याचमुळे सेल ही प्रॉपरली फंक्शन करू शकत नाही. आणि याच गोष्टीला जर तुम्हाला रिपेअर करायसाठी तर त्याचं DNA रिपेअर मेकॅनिझम वेगवेगळे आहेत. त्याच्यामधला एक मेकॅनिझम आज आपण बघणार आहे, फोटो रिॲक्टिव्हेशन. परत हा जे म्युटेशन आहे, हा म्युटेशन दोन प्रकारे घडून आणला जाऊ शकतो. एक तर स्पॉन्टेनियसली, त्याला आपण नॅचरल म्युटेशन ऑर वी कॅन ऑल्सो सी त्याच्यामुळेच इव्हॉल्युशन पण होत आहे. आणि दुसरं इंड्यूस म्युटेशन. इंड्यूस म्युटेशन हे वेगवेगळ्या कार्य थ्रू होत असते, दॅट इज इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, अल्कालेशन एक्सेट्रा. तर आता आपण बघूत यानंतर की DNAचे डॅमेज कसल्या कसल्यामुळे होतात. तर DNAचे डॅमेज हे मोस्टली 4 टाईप्समुळे होतात. नंबर फर्स्ट रेडिएशन डॅमेज, नंबर सेकंड DNA इन्स्टॅबिलिटी इन वॉटर, नंबर थर्ड ऑक्सिडेटिव्ह डॅमेज अँड नंबर 4 अल्कालेशन डॅमेज. तर त्यामधलं आपण रेडिएशन डॅमेज, कारण आपण काय म्हणतोय, सर्टेन मॉलिक्युल्स हे रेडिएशनच्या कॉन्टॅक्टमुळं आल्यामुळं त्यांच्यामध्ये काही चेंजेस घडून येत आहेत. सर्वप्रथम बघू रेडिएशन डॅमेज. तर आताच आपण म्हणलं होतं की रेडिएशनमुळं एक टाईप आहे ज्याच्यामुळं बॅक्टेरियल सेलला भरपूर रेडिएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर डॅमेज होतो, DNAला डॅमेज होतो. रेडिएशन हे फक्त बॅक्टेरियलच नाही पण अदर सेल्सला पण भरपूर पद्धतीने डॅमेज करू शकतात, मग ते प्लांट सेल असू द्या किंवा ॲनिमल सेल असू द्या. पण आपला जो टॉपिक आहे तो फोटो रिॲक्टिव्हेशनचा आहे आणि त्यामध्ये आपण महत्त्वाचं जे बघणार आहे ते म्हणजे डॅमेज कॉस्ड बाय UV रेडिएशन अँड इट्स रिपेअर इन द प्रेझन्स ऑफ लाईट. त्यालाच आपण फोटो रिॲक्टिव्हेशन प्रोसेस असे म्हणल्या जाते. तर बघूत रेडिएशन. तर रेडिएशन हे आयोनायझिंग किंवा नॉन आयोनायझिंग पण असू शकते, ठीक आहे. पण त्यामधलं एक महत्त्वाचं उदाहरण दॅट इज अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन विच हॅज मोस्टली 3 टाइप्स ऑफ UV लाईट्स विच कॉजेस वेरियस टाइप्स ऑफ डॅमेज. त्यामध्ये UVA, UVB आणि UVC टाईपचे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स हे आपल्याला बघायला भेटतात. ज्या वेळेस बॅक्टेरिया किंवा ॲनिमल किंवा प्लांट सेल या 3 रेडिएशनपैकी UVC नावाच्या रेडिएशन दॅट इज त्याची रेंज असते 100 नॅनोमीटर टू 295 नॅनोमीटर, ही त्याची रेंज आहे. ह्या रेंजमध्ये जर कुठलीही पेशी जर का या रेडिएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, UV लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, आज आपल्याला माहिती आहे की UV लाईटचा वापर आपण स्टरलायझेशनसाठी करत आहे. UV लाईटच्या ह्याच टेक्निकच्या मदतीने, याच लाईटच्या मदतीने आपण बिस्किट्स, चिप्स आणि जे काही पण असे पदार्थ ज्याला आपण पाश्चराइज करू शकत नाही अशा पदार्थांना आपण स्टरिलाइज करतो UVच्या मदतीने, UV लाईटच्या मदतीने, ठीक आहे. आणि त्यामुळं बॅक्टेरिया मरण पावतात, ठीक आहे. का? कारण UVCची रेंज 100 टू 295 नॅनोमीटरमध्ये काय होते, ही लाईट ॲब्झॉर्ब करते जेनेटिक मटेरियलमध्ये काही नायट्रोजन बेस पेअर्स. आणि हे नायट्रोजन बेस पेअर ज्या वेळेस ही वेवलेंथची लाईट जर काही क्षणासाठी जर ॲब्झॉर्ब करतील तर त्यांच्या DNAला खासा नुकसान पोहोचतो. आणि जर DNAला जर का नुकसान पोहोचला तर तो बॅक्टेरिया तो स्वतःला रिपेअर करण्यासाठी भाग पाडतो. आणि जर तो स्वतःला रिपेअर नाही करू शकला तर फायनली तो बॅक्टेरिया मरण पावतो. आणि ह्याचाच वापर आपण स्टरलायझेशनमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये वापरतो. पण तो आपला आजचा टॉपिक नाही. आजचा टॉपिक काय आहे की फोटो रिॲक्टिव्हेशन. जर एखादी पेशी
UVCच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर त्या पेशीला रिपेअर ती स्वतःहून स्वतःला कसं करू शकते हा मेकॅनिझम आपण आज बघणार आहे. त्यालाच आपण लाईट डिपेंडेंट DNA डॅमेज रिपेअर सिस्टीम असे म्हणल्या जाते. तर बघू UVC दॅट इज UVC ज्यावेळेस एखाद्या सेलवर पडती त्यावेळेस काय होते ते आपण बघू. जर तुम्ही डायग्राम बघत असाल या डायग्राममध्ये फक्त एक खालची इमेजकडे बघायचं. ज्यावेळेस एखादा बॅक्टेरिया लाईटच्या स्वरूपात UV लाईटच्या संपर्कात येतो आणि UV लाईट हे एक ऊर्जाचं स्वरूप आहे. त्यामधली जी ऊर्जा ही नायट्रोजनस बेस पेअर ॲब्झॉर्व करतात. ती ऊर्जा DNA बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये आपल्या सर्व माहिती आहे. बॅक्टेरियल सेलवर जर का एखादी ऊर्जा पडली मग ती सनलाईट असू द्या किंवा दुसरी रेडिएशन असू द्या तो मग त्याच्या सेल मेम्ब्रेन पडतो. सेल मेम्ब्रेनहून सायटोप्लाझम आणि सायटोप्लाझम नंतर DNA. आता गृहीत धरा इतक्या आत खोलमध्ये DNAवर डायरेक्टली ही लाईट येऊन पडलेली आहे. कुठली UV रेज. मग UV रेज इथं पडल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की DNA मध्ये काय फरक आला. हे प्लेन DNA होता आणि यामध्ये बघा हे T आणि हे T दॅट इज थायमिन हे नायट्रोजन बेस पेअर आहे. हे दोन्ही एकमेकाला बाउंड झाले. ठीक आहे, दोन्ही एकमेकाला बाइंड झालेले आहेत आणि त्यामुळं DNAचा आकारच टोटली बिघडला गेलेला आहे. आणि यामुळे DNA हे नॉर्मल नाही आहे सध्या आणि हे नॉर्मल नसल्यामुळं ती पेशी सध्या नॉर्मल कार्य करू शकत नाही आहे. का? कारण त्याच्या मूलभूत जेनेटिक मटेरियल मूलभूत ढाचालाच मोठा नुकसान झालेला आहे आणि त्यामुळे ही सेल ही सध्या नॉर्मल फंक्शन करू शकत नाही. पण या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी स्वतः पेशीकडे एक विशिष्ट प्रकारची एक प्रणाली आहे. त्यालाच आपण म्हणतो, त्याच प्रणालीला आपण म्हणतो फोटो रिॲक्टिवेशन मेथड. त्यालाच आपण म्हणतो लाईट डिपेंडेंट DNA रिपेअर मेकॅनिझम. त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये ज्या वेळेस ह्या पेशी अशा पद्धतीने UVच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर DNAला डॅमेज झालेला आहे तर त्याच पेशीमध्ये एक विशिष्ट नावाचं एन्झाईम आहे. एन्झाईम काय आहे? एन्झाईम्स आर बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट विच एनहान्स द रेट ऑफ रिॲक्शन बट डज नॉट टेक पार्ट इन रिॲक्शन. म्हणजे असे मॉलिक्युल्स जे की रिॲक्शनची गती वाढवून देतात पण रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, अशाला म्हणलं जाते एन्झाईम. आणि एक एन्झाईम स्पेसिफिक एन्झाईम हा बॅक्टेरियामध्ये आढळून येतो त्याला म्हणलो जातो फोटोलायझ. फोटोलायझ नावाचा जो एन्झाईम आहे ज्यावेळेस नॉर्मल लाईट म्हणजे विजिबल लाईट म्हणजे त्याची रेंज काय असती, विजिबल लाईटची रेंज असती 300 to 600 नॅनोमीटर आणि आपली जी UVची रेंज आहे ती UVची रेंज काय आहे, UVची रेंज नियर अबाउट 100 to 290 नॅनोमीटरपर्यंत असते किंवा 280 नॅनोमीटर. म्हणजे बघा ज्यावेळेस नॉर्मल सनलाईट ह्या बॅक्टेरियावर पडती त्यावेळेस एक एन्झाईम ॲक्टिव्ह होतो. त्या एन्झाईमचं नाव आहे फोटोलायझ. आणि काय होते ज्यावेळेस हा एन्झाईम फोटोलायझ हा ॲक्टिव्ह होतो, फोटोलायझ काय करतो, हा फोटोलायझ जाऊन या अशा DNA डॅमेज झालेल्या पार्टला जाऊन तो बाइंड होतो आणि बाइंड होऊन त्याला रिपेअर करतो. आणि रिपेअर करणे म्हणजे काय, या थायमिनमधलं बॉन्ड ब्रेक करणे. आणि ब्रेक केल्यामुळं काय होईल, हे दोन थायमिन एकमेकाला अटॅच जे झालेले आहेत तो एकमेकाला परत दूर करतील आणि तो थायमिन नंतर मग खाली ॲडेनिनला जाऊन बाइंड होईल. म्हणजे हा नॉर्मल स्वरूपात परत तो DNA येईल. आणि ह्या सर्व प्रोसेसला म्हणल्या जाते फोटो रिॲक्टिवेशन प्रोसेस और दुसरं नाव याला DNA रिपेअर मेकॅनिझम इन द प्रेझेन्स ऑफ लाईट. दॅट इज लाईट डिपेंडेंट DNA रिपेअर मेकॅनिझम. तर अशा पद्धतीने आपण लाईट डिपेंडेंट DNA रिपेअर मेकॅनिझम आपण आज बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दॅट इज डार्क DNA रिपेअर मेकॅनिझम बघणार आहोत. दॅट इज लाईट इंडिपेंडेंट DNA रिपेअर मेकॅनिझम नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.